गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? मस्त असणार. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. तर ॲक्च्युली साहेबही गेले आपल्या ऑफिसला आणि श्रीषाला ही स्कूलला वगैरे सगळं सोडले. तर मग विचार केला की आपण गेल्या मंगळवारच्या बाजारातून आवळे आणलेले होते आणि म्हटलं तर उन्हाळा आपला ऑलरेडी सुरू झालेला आहे, बट अजून एवढी जाणीव होत नाही. बट आत्तापासूनच मी तयारी काय करते तर आवळ्याचं आपण सरबत तयार करून ठेवू, सिरप तयार करून ठेवू. म्हणजेच कधी काही वाटलं की आपल्याला कधी कधी कंटाळा येतो, अरे यार आपण परत सरबत करून प्या किंवा काहीतरी दुसरं असतं, आपल्याला थंड कधीतरी प्यावं असं वाटत असतं. तर अचानक आपल्याला आणि कमी मेहनतीमध्ये आणि एक मिनटात आपली ही तयार होते सरबत. म्हणून विचारलं की चला आपण आत्ताच बनवून ठेवू आणि तुम्हीही नक्की आजच्या आज बनवा. म्हणजे पूर्ण तुम्हाला समर ना की खरंच खूप छान येत जाईल, थंड वाटेल तुम्हालाही. आणि नंतर न करण्यापेक्षा आत्तापासूनच करा, म्हणजे आत्तापासूनच तुम्हाला की नाही छान असा उन्हाळा काय असं कमी जाणवेल. जास्त नाही आहे म्हणत आहे मी, पण कमी जाणवेल. आणि बाकीचे ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा ना की आपण कोको कोला किंवा स्प्राईट म्हणा किंवा असं काहीतरी पिण्यापेक्षा की हे खूप छान अतिउत्तम आहे. ज्यूस पण ठीक आहे, ज्यूस पण आपण पिऊ शकतो, पण ज्यूसमध्ये पण कसं असतं साखर, ह्यामध्ये पण साखर आहे, नाही असं नाही आहे. ज्यूस पण आपण पिऊ शकतो, पण ज्यूस बनवताना खूप वेळ जात असतो. म्हणून विचार केला की चला आपण हा आवळा सरबत तयार करायचा आहे. म्हणजेच आत्ता आपण सिरप तयार करून ठेवू आणि 2 मिनटात आपल्या आवळा सरबत कशी तयार होते ते नक्की बघू. तर त्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं की मी एक काचेची बरणी छान असं स्वच्छ धुवून घेतली आणि ऊन आहे तोपर्यंत इथं उन्हामध्ये मी ठेवून देते, कारण त्यातलं ओलावा पूर्णपणे जाईल. त्यामुळे पहिली स्टेप मी ती केली. नंतर आवळा मी ऑलरेडी धुवून ठेवलेला होता. म्हटलं आता थोडं आपण सगळं वॉश करून घेऊ आणि स्वच्छ पुसून घेऊ, जेणेकरून त्यामध्ये पाणी राहणार नाही आहे. सो त्यासाठी मी हे सगळं असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. अर्धा किलो आवळे आहेत, तरी पण मी तुम्हाला एकदा मेजरमेंटनुसार दाखवते. परफेक्ट रेसिपी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो तुम्हीही त्या पद्धतीने घेतला तरीही तुम्हाला म्हणजे खूप इझी होऊन जाईल आणि पटकन छानशी आपली एक रेसिपीसुद्धा शेअर होऊन जाते. सो इथं अर्धा किलो आहे. आपले साहेब येता जाता एक खाल्ले असतील तर माहीत नाही, म्हणून मग विचार केला की चला आपल्यालाही थोडंसं सोपं जाईल. म्हणून मग विचार केला की चला आपण ही पटकन मेजर करू, म्हणजे किती किलो वगैरे आहे किंवा हाफ KG वगैरे असेल ना तर तसं आपल्याला साखरसुद्धा घेता येईल. म्हणून मी परत एकदा मी मापते, म्हणजे किती होईल हे बघा 450 आहे. चला ठीक आहे. सो एक बहुतेक आपल्या साहेबांनी येता जाता घेतले असतील. तर साखर आपण अंदाजे 700 ग्रॅम घ्यायचं आहे. अर्धा किलोला 700 ग्रॅम आपल्याला साखर घ्यायचं आहे. बट तुम्ही जर गोड कमी असेल ना तर नक्की तुम्ही गोड थोडंसं कमी करा, मला असं वाटतं, कारण जास्त गोडही नको. नंतर जर तुम्हाला इनकेस वाटलं सरबत खरंच खूप गोड कमी आहे तरी तुम्ही साखर पावडर वगैरे टाकू शकता. नसेल तरी पण म्हणजे आत्ता जरी साखर वाढवला तरी चालतं. 700 ग्रॅम करून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होईल की बरोबर परफेक्ट मेजरमेंटसुद्धा राहून जाईल. इथे फक्त एकच आपल्याला शेवटपर्यंत एक टिप फॉलो करायची आहे, ते म्हणजे कुठेही एक पाण्याचा थेंबसुद्धा यूज करायचा नाही आहे. कारण जर तुम्ही पाण्याचा थेंब यूज केला ना तर आपली ही रेसिपी ना की खूप जास्त वेळ टिकणार नाही आहे. अंदाजे 3 ते 4 महिने तर नक्कीच जातो आणि जर सगळ्यांना कोणाला आवडत असेल तर तो एका महिन्यातही संपतो. बट जर तुम्हाला 4 ते 5 महिने किंवा पूर्ण समर होऊसपर्यंत जर हा सरबत टिकवायचा असेल किंवा हे सिरप टिकवायचं असेल तर आत्ता एक पाण्याचा थेंबसुद्धा ह्यामध्ये वापर करू नका. तुमचं खूप छान आरामामध्ये 3-4 महिने तरी समर तर पूर्ण आपलं निघून जातो. फ्रीजमध्ये ॲज इट इज काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा. खरंच खूप छान, म्हणजे एक 4-5 महिन्यासाठी तर आरामात राहतो. आणि एकदम प्रॉपर पद्धतीने तुम्ही पाण्याचा थेंब ही यूज न करता जर वापरला ना तर 6 ते 7 महिनेपर्यंत ही टिकतो, कधी कधी वर्षभरसुद्धा टिकतात ते. चला तर मग आत्ता ॲक्च्युली काय करते, आता साखर मी मेजर करून घेतलेलं आहे आणि आता ह्यामधून आपल्याला बी बाहेर काढायची आहे. आणि जसं येईल तसं तुम्ही कट करून घ्या, नसेल तर किसून घेतला तरीही चालतं. तर मग मी इथं काय करते, कारण थोडंसं माझा उजवा हात कमी झालेला आहे, बट त्याला मी जास्त मला बाहेर द्यायचं नाही आहे. मोस्टली मी म्हणते की मला 70 ते 80% मला कमी झालेलं आहे. म्हणून बेल्ट वापरत नाही, कारण ते सवय नाही आहे आपल्याला बेल्टची. आणि बेल्ट घातलं ना तर ते मानेला पण दुखायला लागलं. आणि सेकंड थिंग असं आहे की म्हटलं की नाही चला आपण आराम घ्यायचा आहे आपल्या हाताला. बट ही रेसिपी पण करणं मला तितकंच गरजेचं वाटलं, कारण परत आवळा आणलेला आहे तर त्याचं पटकन करून टाकू. तर म्हणून मग मी ही अशा पद्धतीनं कट केले. तुम्हीही अशा पद्धतीनं कट करा, किंवा जरी तुम्ही किसून घेतला तरी चालतं. मग म्हटलं की चला मिक्सरमध्ये किसायला गेलं की परत माझा हात खूप दुखेल, म्हणून मग म्हटलं की चला आपण पटकन मिक्सरला लावून घेऊ. सो अशा पद्धतीनं ते बी बाहेर काढले आणि पटकन असं मी सगळं
आवळ्याच्या बाहेरचे जे बियाच्या बाहेर असतं ना ते सगळं काढून घ्यायचं आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनेही करतात. आता तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तर मला तेही सांगा. तशा पद्धतीने पण आपण करू शकतो. अशा पद्धतीनेही करा, म्हणजे डबल म्हणजे सगळ्या गोष्टी कसं होतात की बाबा काहीतरी आपल्याला नवीन पण काहीतरी शिकायला मिळतात. आणि तुम्ही खरंच सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवताय. तर ॲक्च्युली ना की मी एक मिनी ब्लॉगसुद्धा सुरू केलेला आहे ना आपलं. तर मिनी ब्लॉगमध्ये मी सध्या ते घातलेलंसुद्धा आहे. बट मला इथंही एक सांगावंसं वाटलं, म्हणजे माझ्या वाचनात आलेलं होतं की प्रत्येकाची संध्याकाळ ही वेगळी असते. सो म्हटलं की त्यासाठी खरंच संध्याकाळ प्रत्येकाची वेगळी असते. कोण ऑफिसमधून येत असतात, कोणी घरी असतात, तर प्रत्येकाचं खरंच खूप वेगळं असते. बट दुसऱ्या दिवशी सकाळ आपला हा सेमच असतो. ह्यासाठी मी थोडं वाचलेलं होतं, फक्त तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते कारण मला तो खूप आवडलं, म्हणून म्हटलं की तुमच्याशीही शेअर करावं. संध्याकाळ ही सगळ्यांची सारखी नसते. कोणी आशा घरी घेऊन येत असतो तर कोणी निराशा घेऊन येत असतो. कुणी कुणाला पहिल्यांदा भेटून येत असतो तर कुणी कायमचा निरोपसुद्धा घेऊन परतत असतो. कुणाच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत असते तर कुणी जगाला सोडूनसुद्धा गेलेलं असतं. कुणाला तरी भरभरून आनंद होतो तर कोणावर दुःखाचा डोंगर कोसळतो. संध्याकाळ जरी सगळ्यांची सारखी नसली तरी रात्र ओलांडून जी सकाळ येते ना, मी काय म्हटलं की संध्याकाळ जरी सगळ्यांची सारखी नसली तरी रात्र ओलांडून जी सकाळ येते ना, ती मात्र सगळ्यांची सारखी असते. नव्याने उभं राहण्याची संधी घेऊन येते. हो, आता हे ज्याचं त्याच्यावरच असतं की संधीचं सोनं करायचं की नाही. बाकी संध्याकाळ तर सगळ्यांची सारखी नसतेच. त्यामुळे आपणच ठरवायचं की बाबा आपली संध्याकाळ कशी व्हावी आणि रात्री झोपून सकाळी उठल्यावर आपला दिवस कसा जावा. खूप छान पद्धतीने लिहिलेलं होतं, मला खूप आवडलं, म्हणून म्हटलं की चला आपण ही शेअर करू. म्हणजे प्रत्येक दिवस आपला खूप छान एनर्जेटिक जाऊ दे, सकाळही छान जाऊ दे, म्हणजे आपला पूर्ण दिवससुद्धा आपला छान जातो. तर ॲक्च्युली अशा माझ्यासारख्याही असतात, कळते पण वळत नाही म्हणणाऱ्या, तसंही असू शकतं. बट तेवढ्यापुरतंच किंवा कमी लिमिटमध्येच ह्या गोष्टी ठेवावं. कारण जितकं लवकर आपल्याला समजेल, जितकं लवकर आपण कृती करू ना, जितकं लवकर आपण छान सगळ्या गोष्टी हँडल करू ना, तेवढंच लवकर आपल्याला चांगलं असतं किंवा गोष्टी सॉर्ट आऊटसुद्धा होण्याची शक्यता असते. सो खरंच खूप भारी वाटलं वाचताना. मग म्हटलं की चला आपण शेअरही करू. आणि आपली फॅमिली आहे म्हटल्यावर मी तरी ॲक्च्युली ना की ब्लॉग सुरू झाल्यापासून मला असं ना खूप भारी वाटायला लागलं आहे. म्हणजे व्हिडिओ करण्यापेक्षा मीही काहीतरी माझ्या मनातलं बोलू शकते. आणि मैत्रिणी आहेत, मिस्टर आहेत, सगळेजण आहेत. बट तुमच्याबरोबर बोलताना खरंच खूप भारी वाटत असतं मला. आणि माझ्या मैत्रिणी ही व्हिडिओ वगैरे बघतात तर त्यांचंही खूप छान मला रिस्पॉन्स आहे की नाही सोनाली, खरंच खूप छान व्हिडिओ वगैरे होतात. आता कधी मला सक्सेस मिळेल ते मी सगळं सोडून दिलेलं आहे. मी माझं फक्त प्रामाणिक काम करणं इतकंच मी ठरवते. आज न उद्या मला सक्सेस मिळणार हे नक्की माहीत आहे मला. बट थोडंसं लवकर होईल किंवा लेट होईल इतकंच आहे. पण मला एक समाधान मिळतं की बाबा मी जे काही करते त्यामध्ये मला आनंद मिळत आहे. सो त्यातच मी खरंच खूप समाधान आहे. आणि जे काही मी बोलत असते किंवा जे काही गोष्टी मी शेअर करत असते त्यात पण मला खरंच खूप आनंद आहे. त्यामुळं मी लवकर सक्सेस मिळण्यासाठी पण खूप धडपड करते असं नाही. प्रत्येकाला वेळ द्यायचा असतो, तसाही ह्या गोष्टीला मी वेळ देते. मला माझ्या नशिबावर विश्वास आहे, देवावरती विश्वास आहे. जेव्हा गोष्टी माझ्या सक्सेसपर्यंत जातील तो क्षणाची मी खरंच वाट बघते. पण जेव्हा केव्हा देशील तेव्हा मी तेही ॲक्सेप्ट करेन. लवकर दिलं तरी चांगलं आहे, जर मला सक्सेसला लेट होत असेल तरीही चांगलं आहे. बट मला एक समाधान आहे की मी जे काही गोष्टी करते ते खरंच मला छान वाटतं, म्हणून मी करत असते. चला बघता बघता आपली रेसिपी पुढे जायला नको. तर ॲक्च्युली मिक्सरमधनं बारीक करून घेतली. एक छान स्वच्छ असं कपडा घ्या. त्या कापडमध्ये ना की हे सगळं पिळून घ्या. आणि नंतर त्याचा रस म्हणजे आवळ्याचा जो काही सरबत किंवा रस असतो ना तो सगळं खाली येतो, त्यामुळे गाळून घ्या. आणि नंतर कापडानेच करून घ्या, स्वच्छ असं कापडने, कारण खूप छान पिळंही जातं त्याच्याने. आणि सगळा रससुद्धा आपल्याला खाली पडतो. हे ॲक्च्युली अर्धा किलो आवळ्याचं आहे. फक्त आपल्याला एवढं लक्षात घ्या, कारण त्याप्रमाणे आपल्याला साखर घालावं लागतं. मग हे अशा पद्धतीने तेही एका साईडला ठेवून दिले. आणि रस खरंच खूप लवकर निघतो, त्यामुळे जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागणार नाही. मला वाटत होतं की पिळताना मला खरंच त्रास होईल का हाताला वगैरे, बट असं काही झालेलं नाही आहे. त्यामुळे इझिली रस आपलं खरंच खाली आपल्या पिळाही जातो. त्यामुळे छान असं रस तुम्ही पिळून घ्या. जेवढं पिळता येईल तेवढं पिळून घ्या.
थोडं माझं राहिलेलं आहे, बट ठीक आहे चला, की छोट्या मोठ्या गोष्टी तेवढ्याही होणार. कारण प्रत्येकजण परफेक्ट हा नसतोच आणि परफेक्ट व्हायचं म्हणूनही खूप जास्त धडपड करायची नाही. आपल्या हातात जे काही काम आहे ते फक्त आपण शेवटपर्यंत नेणं, तेही चांगल्या योग्य पद्धतीनं करणं इतकंच आपण करू शकतो. तर अशा पद्धतीनं मी हे सगळं रस काढले आणि परत एकदा सांगते कारण की पाण्याचा वापर करू नका. कारण इथे हात आपले ना की थोडंसं ओलं झालेलं असतं. वाटत असे, मलाही वाटत होतं की सारखं हात धुवावं, पण मी पाण्याचा थेंब इकडे येईल ह्याचा मी काळजी घेतलेली आहे. तसं तुम्हीही पाण्याचा थेंब पडणार नाही ह्याची नक्कीच काळजी करून घ्या. तर ब्लॉग तर करत असतो आपण, तर मग मी विचार केला की चला पटकन उन्हाळा आता स्टार्ट होणार आहे, तर पटकन ही आपली पहिला रेसिपी शेअर करू आणि नंतर आपण आहोतच, कारण आता आपल्याला श्रीषाचा अभ्यासही घ्यायचा आहे. सो बघू, काहीतरी मी विचार करते, जर झालं तर खरंच खूप चांगलं आहे, त्यामुळे इझी होऊन जाईल. सो अशा पद्धतीनं मी हे काढलेलं आहे. तसंही तुम्ही रस काढून घ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीनेही खरंच करतात. कोण वाफवून करतात, तर कोण म्हणजे माहीत नाही यार मला खरंच, पण प्रत्येकाची रेसिपी ही वेगळीच असते. सो हे अशा पद्धतीने तर मी केलेले आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सांगा. आणि नंतरनं हे ॲक्च्युली मी एका साईडला काढून ठेवते आणि आपल्याला आता पाक करायला घेऊ, म्हणजे आपल्याला पटकन होऊन जाईल. हे डस्टबिनमध्ये जरी तुम्ही फेकून दिला तरी चालेल, ह्याचं काही यूज आपल्याला होणार नाही आहे सध्या तरी. सो एक छान पॅन घ्या स्वच्छ आणि गरम करायला ठेवा. त्यामध्ये आपण 700 ग्रॅम साखर घेतलेला आहे. सो पहिल्यांदा ते घालून घ्या ह्यामध्ये आणि जे काही आपण आवळ्याचा रस काढलेला आहे, सो ते रस ह्यामध्ये घालायचा आहे आणि एकसारखा हलवत राहायचं आहे, कारण ते मध्येच सोडू नका. नाहीतर आपलं तर आता सध्या हे माझं तर स्टीलचा पॅन आहे, जाडबुडाचा आहे, जाडबुडाचाच घ्यायचा प्रयत्न करा. सो अशा पद्धतीने हे जे आपण रस घेतलेलं होतं ना, तर हे रस ह्यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला मला वाटत होतं की साखर जास्त झालं की काय, बट नाही आहे. तुम्ही घेऊ शकता कमी, तुम्ही तुमच्या घरातल्या आवडीनुसार बघू शकता. बट मलाही वाटलं मी जरा कमी घेतलं असतं तरी चाललं असतं, कारण घरी थोडंसं गोड प्रमाण कमी असतं. पण जेव्हा आपण सरबत बनवायचं ना, की त्यावेळेला प्रत्येकाची चॉईस जरा वेगळी असते किंवा प्रत्येकांना सरबत जरासं गोडच आवडत असतं. तर म्हणून विचार केला असं. बघू चला आपला आता फायनली कसा रिझल्ट मिळतो हेही आपल्याला बघायचं आहे. मग मी तुम्हाला साखरेचा अंदाज मीही आपण लास्टला समजूनच जाईल, जेव्हा आपण सरबत करतो त्यावेळेला आपल्याला कळूनही जाईल. सो अशा पद्धतीनं तर मी केलेलं आहे आणि छान हलवती राहावं असं, कारण खाली आपल्याला तळाला लागणारही नाही आहे. आणि या आवळ्याचे ना की भरपूर फायदे आहेत. आपल्याला थोडंसं लेट कळालं आहे, बट खरंच खूप फायदा आहे. त्यामुळं नक्की तुम्ही आता सरबत करून ठेवा असं मला म्हणायचं आहे. आजच्या आज जरी बनवला आणि करायला काही अवघड नाही आहे. खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ना की खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 1-2 दिवसाची गोष्ट ही नाही आहे. फक्त एक 10 ते 20 मिनटाचं आहे आणि एवढं सगळं तयार झालं की फक्त आपल्याला 2 तास ते थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. इतकंसंच आहे, बाकी काहीही लागणार नाही आहे करण्यासाठी. त्यामुळं तुम्ही नक्की अशा पद्धतीनं करा. जरी लिंबू घालायचं आहे, बट ह्या स्टेजला नाही घालायचं. मी तुम्हाला सांगते की कधी लिंबू घालायचं आहे. सो नक्की करून बघा आणि असं थोडंसं शिजायला लागलं, खूप शिजवायचं नाही आहे, बट थोडंसं उकळी आलं की त्याच्यामध्ये आपल्याला ना की मीठ, जिरे पावडर आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकायचं आहे. थोडंसं हात दुखायला लागलं यार खरंच, म्हणजे ना असं त्या हाताला जर असं भार दिलं ना तर दुखायला लागायला लागले. बट म्हटलं की नाही आपण करूया. चला तर मी इथं पहिल्यांदा घातलेलं आहे ब्लॅक पेपर. एकदम जास्त चालेल, जेवढा मोठा पॅन घ्याल तेवढं चांगलं आहे. तर मी इथं लगेच मग मी थोडंसं गॅस आपला थोडासा मी बंदच करून घेतले. मग म्हटलं की ते खरंच खूप बाहेर येत होतं, पण तुम्ही काळजी घ्या की थोडंसं पॅन आपलं मोठं असू दे. नंतर ना ह्यामध्ये टाकायचं आहे जिरे पावडर आणि 2 ते 3 टीस्पून घेऊ शकता आपण इथे जिरे पावडर. आणि नंतर ना इथे मीठही घेतलेलं आहे. काळं मीठ जर तुमच्याकडे असेल तर काळं मीठसुद्धा तुम्ही घाला, नसेल तर आपलं इथं व्हाईट मीठ घातला तरीही चालेल. आता ॲक्च्युली ना की माझा प्रॉब्लेम असा आहे की मी हातानं घातलं तरच मला मिठाचा अंदाज येतो, नाहीतरी येत नाही. बट मी हातानंच घेतलेला आहे, पण नंतर एकदा आपण चेक करू की बाबा मीठ व्यवस्थित झाले की नाही. तर तुम्हीही मिठाचा अंदाज घ्या आणि मगच घाला. तर हे अशा पद्धतीने छान आपलं ना की सिरप तयार झालेलं आहे. थोडं थंड झाल्यावर आपण बघू आणि आपण सरबतही करून पिऊया. खरंच खूप छान. ॲक्च्युली मी प्रत्येक वेळेला का विसरत असते माहीत नाही आहे. मला माहिती आहे की किचन टूर घ्यायचं आहे आता, नाही खरंच एकदा लवकरच प्रोसेस करेन मी
आणि मी गिम्बलसाठी वेट करत होते. सो तेही आपल्याकडे आलेलं आहे. आता पहिल्यांदा किचन क्लीन करू आणि मग नंतर आपण आता मी किचनचं टूर करते. सो चला, श्रीषाची एक्झाम होणार आहे, सो त्याच्यात आपल्याला करायचं आहे हे. सो अशा पद्धतीनं ते थोडंसं थंड करायला ठेवून द्या आणि नंतर थंड झालं ना की मग नंतर आपल्याला काय करायचं आहे की बरणीत घालून ठेवू. लिंबूही सुद्धा थोडंसं कोमट असलं की लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि 3-4 चमचे तुम्ही इथे लिंबूचा रस घातला तरीही चालतं. मी थोडंसं टेस्ट बघते, कारण आपल्याला बघायचं आहे की मिठाचा अंदाज. सो त्यासाठी मी टेस्ट भेटलं तर थोडंसं मीठसुद्धा खरंच कमी पडलं इथे. त्यामुळे मी म्हणते ना की काय मला हातानं घातलं तरच मला म्हणजे प्रमाण मला कळत असतो. सो त्यामुळे मी थोडंसं आणि जरा मीठ घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे थोडंसं रेस्ट करायला द्या 1-2 तासभर आणि नंतर ना आता पुढची प्रोसेस मी नंतरच सांगते, कारण हे थोडंसं रेस्ट होऊ दे. रेस्ट झाल्यावरती आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघूच. ॲक्च्युली 2 तास म्हणता एक 3-4 तास तर गेलेच असेल, कारण मला तरी असं वाटतं. मग नंतर ते कोमट झाल्यावर मी पटकन लिंबू पिळून घेतली आणि लिंबू पिळून ॲक्च्युली तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला, कारण श्रीषालाही परत आपल्याला आणायला जायचं होतं. सो त्यासाठी माझी एवढी धावपळ झाली, त्यामुळे तो व्हिडिओ मिस झाला. तर तुम्ही ते लिंबू पिळून घ्या फक्त आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मीठ घाला आणि एकदा टेस्ट करून बघा. जर वाटलाच तर मीठ घालून घ्या आणि लिंबू एक पिळला तरीही चालेल, खूप छानच लागतो. नसेल तरी तुम्ही बघा तुमच्या अंदाजानुसार टेस्ट येते. बट मी एक लिंबू ह्यामध्ये पिळलेली आहे, कोमट असते त्यावेळेला. आणि नंतर 1-2 तास मी पूर्ण रेस्ट करायला दिले आणि नंतर आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे. तर का, कारण आपण ब्लॅक पेपर टाकलेला आहे, जिरे पावडर टाकलेलं आहे, थोडं ना थोडं त्याचं गाळ हे शिल्लक राहतंच, त्यामुळे ते आपण गाळून घ्यायचं थोडंसं. आता हे पूर्ण गाळून झाल्यावर तुम्हाला दिसेल, कारण परत आपण जे काही आपल्या पाहुणे येतील किंवा घरी आपल्याला डायरेक्ट हे सिरप घ्यायचं, त्यामध्ये पाणी घालायचं, मस्त हलवायचं आणि प्यायचं. आणि बर्फाचे 2 तुकडे टाकला ना की गरम गरम दुपारी वगैरे, वाव, एक नंबर, खरंच खूप भारी लागतं. आणि बघा, एकदा टेस्ट करून ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला. मला तरी असं वाटतं आवडेल आणि परत परत बनवून खाशीला. आता मी फक्त इथं अर्धा किलो आवळ्याचंच केलेलं आहे. सो तुम्हीही थोडंसं पहिला प्रमाण करून बघा, जर आवडलं तर परत करा, नसेल तरी अजून लिंबूचं सुद्धा आपण अशा पद्धतीनं करू शकतो. तर एक दिवस आपण लिंबूही जास्त आणू, म्हणजे आपली पूर्ण उन्हाळ्याची ना की समरचं पूर्ण आपला प्रश्नच मिटून जाईल. जेव्हा हवं तेव्हा आपण सरबत करून पिऊ शकतो वगैरे, किंवा आपल्या आता घरात लहान मुलं आहेत, त्यामुळे रोज काही ना काहीतरी त्यांचं असं असतं फरमाईश की बाई हे करून दे, ते करून दे. आणि उन्हाळा म्हटलं की चला सरबत तर लगेच आपण बनवून देऊही शकतो. आणि जिरं पावडरचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे की माहीत नाही, पण घरीच आपण बनवून ठेवलेला आहे, धणेपूड, जिरे पावडर वगैरे. सो तेही नक्की तुम्ही व्हिडिओ बघा. मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंकसुद्धा देते. खरंच खूप छान वाससुद्धा, स्मेल खरंच खूप छान येतो. सो अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की आपल्याला थोडंसं त्या कापडामध्ये की आपण ब्लॅक पेपर वगैरे टाकलेलं होतं ना, तर ते थोडंसं जे काही आपलं शिल्लक राहिलेलं असतं ना, तर ते त्यामध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीनं करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशी आपण थोडीशी उन्हाळ्याची तयारी करून ठेवलेली आहे आणि आजच्याच बनवा ही, कारण का तर मग मी सांगते, कारण परत नंतरनं आपल्याला वेळ मिळायचं तर प्रश्नच लांबचं. पण मला असं म्हणायचं आहे की आता स्टार्ट होत आहे, त्यामुळे आत्ता बनवला ना की तुम्हाला पूर्ण उन्हाळाही खूप छान जाईल. सो मुलांचे एक्झाम येतील, सो आजच्याच नक्की बनवा. चला तर मग थांबू आता इथेच आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली. बाय बाय, टेक केअर.